आमच्या हद्दीमध्ये एक महिला राहते, जिच्या घरी तिची एक मैत्रीण महिलांना उपलब्ध करून देते वेश्या व्यवसाय करता ही माहिती होती। या दोघी मिळून भागीदारीमध्ये ते काम करत होत्या। एक महिला ही महिलांना उपलब्ध करून देत होती आणि वाठोडामध्ये राहणारी जी आरोपी आहे ती स्वतःच्या घराचा त्याकरता वापर करत होती। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पंचांना बोलवून त्या ठिकाणी पंटक कारवाई केलेली आहे। पंटकनी सदर आरोपी महिला प्रिया उर्फ इमली दुसिया यांना फोन केलेला आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ऑनलाईन पैसे पेमेंट केले आणि श्रीमती प्रिया यांनी त्यांना एक मुलगी उपलब्ध करून दिली। त्याचवेळी पंटरला सांगितल्याप्रमाणे त्याच्या मित्राकरता पण अधिक एक मुलीची आम्ही मागणी केली होती। त्यानुसार तिथे आम्हाला 2 पीडिता मिळून आलेल्या आहेत। त्याचवेळी ज्यांचं घर होतं त्या ममता प्रभाकर बोंदळे उर्फ तिवारी आपण आम्हाला तिथे मिळून आलेले आहेत। अशा प्रकारे 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 16,540 रुपयाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। त्याचवेळी 2 पीडिता जसं सांगितलं, एक 20 वर्षाची आणि एक 43 वर्षाची पीडिता यांची आम्ही सुटका केलेली आहे। आरोपींनी सांगितल्याप्रमाणे एका आरोपीचा हाच व्यवसाय होता, ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करते आणि दुसरी जी आरोपी तिचं घर होतं ती प्रॉपर्टी एजंट होती। पण मागील काही वर्षांपूर्वी कोरोनामध्ये तिचे यजमान वारल्यामुळे आणि तिला दुसरं काही प्रॉपर्टी एजंट्सच्या संबंधातल्या कामकाजामध्ये फारशी गती न मिळाल्यामुळे पैसे उपलब्ध न होत असल्यामुळे त्या कोविडच्या काळापासून हा व्यवसाय करत आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। या कारवाईमध्ये पोलीस अंमलदार नितीन सचिन, त्याच्या व्यतिरिक्त अश्विन, कुणाल, शेषराव, समीर तसेच प्रकाश, अजय आणि लक्ष्मण हे पुरुष अंमलदार आणि महिला अंमलदार आरती यांनी आपला सहभाग दिलेला आहे।